विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवण्याकरिता अर्जाची जी प्रक्रिया आहे, म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. मी विद्यार्थी मित्र प्रवीण भेमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. तर बघा, 2026 ते 27 या सत्राकरिता काय आहे, अर्ज भरणं सुरू झालेलं आहे. समाज कल्याण अंतर्गत येणारे शासकीय वसतिगृह. ठीक आहे. मग बघा, ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यासाठी हे सुवर्ण संधी असते, कारण मी सुद्धा वसतिगृहाचाच विद्यार्थी होतो. ठीक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावयाचा आहे. जे ग्रामीण भागातील विद्यार्थी जे शहरामध्ये शिक्षणासाठी येतात, 8वी नंतरच्या, त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळतो. त्याबद्दल आपण याच्यात संपूर्ण माहिती बघणारच आहोत. तर पात्र विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे गावाकडनं शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात आणि जे आर्थिक दुर्बल असतात, त्यांनी वसतिगृहाचा फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. तर आवश्यक कागदपत्रे सुद्धा तयार ठेवायची आहेत आणि शिक्षणासाठी आजच अर्ज करायचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिक्षण हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, ज्याने आपण जग बदलवू शकतो. त्यामुळे जर तुम्ही आर्थिक डिसेबल असाल तर त्याकरिता शासकीय वसतिगृह हे तुम्हाला काय ठरू शकतात, वरदान ठरू शकतात. तर आपण पुढे जाऊयात. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अर्ज सुरू झालेली आहे. मग इयत्ता, ठीक आहे, शालेय विभाग 8वी, म्हणजे 7वी नंतर 8वी, 9वी, 10वी च्या प्रवेशाकरिता 30/6/2026 पर्यंत तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. म्हणजे 30 जून 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करावयाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, म्हणजे 10वी नंतर 11वी व 12वी किंवा 12वी नंतरच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला अर्ज करावयाचा आहे, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, ठीक आहे, जसं BA असो, BCom असो, अशा अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश घ्यावयाचा असेल वसतिगृहाकरिता, तर तुम्हाला 15/7/2026, म्हणजे 15 जुलै 2026 पर्यंत काय करायचं आहे, अर्ज भरून घ्यावयाचा आहे. त्याच्या आधीच 15 जुलै ही अंतिम तारीख असणार आहे. ठीक आहे. मग अर्ज कसा भरावयाचा आहे, तर अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरावयाचा आहे. ऑनलाईन स्वरूपात भरून नंतर त्याची प्रिंट काढून त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडून तो अर्ज तुम्हाला समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या एखाद्या वसतिगृहात, ज्यांनी ते वसतिगृहामध्ये ते जमा करायला लावतील, त्या वसतिगृहात जाऊन जमा करावयाचा आहे. तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्याची जे संकेतस्थळ आहे, म्हणजे वेबसाईट जी आहे, ती वेबसाईट इथे तुम्हाला दिसत असेल. बघा, ठीक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट जी आहे ती hmas.mahait.org ही जे वेबसाईट आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या जर लिंकवर क्लिक केलं, म्हणजे या वेबसाईटवर, तर डायरेक्ट तुम्हाला काय आहे, होम पेज ओपन होईल, ज्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता. आधी रजिस्ट्रेशन करायचं, त्यातून युजर नेम, पासवर्ड तुम्हाला मिळेल आणि नंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही लॉग इन करून घेऊ शकता. ठीक आहे. मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. इथे टिप म्हणून तुम्हाला दिसत असेल, तर त्यामध्ये बघा की इथे काय आहे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट व प्रत, कागदपत्रांच्या प्रिंटआउट व प्रती वसतिगृह कार्यालयीन वेळेत जमा करावयाचा आहे. म्हणजे हे नागपूरचं मी तुम्हाला उदाहरण देतो. दीक्षाभूमीच्या परिसरात जे वसतिगृह आहे, शासकीय वसतिगृह, तिथे सामान्यतः नागपूरच्या समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण वसतिगृहाचे फॉर्म तिथे सबमिट होतात आणि मुलींचे तिकडे मुक्ताबाई हॉस्टेलला होतात. ठीक आहे. तर म्हणून तुम्हाला त्या जिल्ह्याच्या समाज कल्याणमध्ये, म्हणजे ते नाशिक असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, तिथे पाहायचं आहे की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो कुठे द्यावयाचा आहे, ते तुम्हाला त्या समाज कल्याणमधून काय मिळेल, माहिती मिळेल. तर बघा, 10वी नंतरच्या शिक्षण घ्यावयाचं आहे आणि तुम्हाला वसतिगृहात राहायचं आहे, तर त्याची अंतिम दिनांक काय आहे, 15 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज करून घ्यावयाचा आहे. मग आपण आता पुढे जाऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे जे अपडेट आहे आपल्याला ती काय आहे इथे बघा, आवश्यक कागदपत्रे. मग विद्यार्थी नेहमी विचारतात की आवश्यक कागदपत्रे कुठली लागतील, तर बघा, सर्व कागदपत्रे स्पष्ट व वैध असणं गरजेचे आहे आणि प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला वेळेत तयार ठेवायची आहे. मी वेळेत का म्हटलं, कारण जो उत्पन्नाचा दाखला असतो, मग तो वेळेवर आपल्याला नसतो आणि आपण फॉर्म भरू शकत नाही. म्हणून कुठले कुठले कागदपत्र आवश्यक आहेत ते आपण बघूयात. बघा, तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्यानंतर अधिवास, कुठलं, महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असणं काय आहे, आवश्यक आहे. जे उत्पन्न जे महत्त्वाचं आहे ते वेळेत काढून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. जर तुम्ही 10वी नंतर 11वी साठी प्रवेश घेत असाल
तर तुम्हाला 11वीची म्हणजे 10वीची गुणपत्रिका लागेल. ठीक आहे. 12वी नंतर तुम्हाला वसतिगृहासाठी प्रवेश पाहिजे असेल तर 12वीची गुणपत्रिका लागेल. मग तुम्ही गावाकडे ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होत्या किंवा विद्यालयामध्ये शिक्षण घेत होत्या तिथली TC किंवा त्याला तुम्ही लिव्हिंग म्हणता ते लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ज्या महाविद्यालयात आता शहरामध्ये आल्यावर तुम्ही म्हणजे तुम्ही नाशिकमध्ये गेलात, पुण्यामध्ये गेलात, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलात, ठीक आहे, किंवा नागपूरमध्ये गेलात, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल, बोनाफाईड प्रमाणपत्र लागेल. तुम्ही त्या शहरामधील महाविद्यालयात प्रवेश घेतला त्याचा हा पुरावा असतो. ठीक आहे. तेव्हाच तुम्हाला वसतिगृहाला प्रवेश मिळेल ना. तर मग असे विद्यार्थी म्हणतील की सर अद्यापर्यंत 11वीसाठी माझा प्रवेश झाला नाही किंवा दुसऱ्या कोर्ससाठी माझा प्रवेश झाला नाही, तर तो करून घ्या, कारण तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल फॉर्म भरता वेळेस. आणि एखादी विद्यार्थी सामान्यतः 3-4 वर्षानंतर त्याला गॅप पडली आणि तो असेल तर त्याचा वसतिगृहाला प्रवेश निश्चित होत नाही. त्याच्यामुळे 1 वर्षाची वगैरे गॅप असेल, 2 वर्षाची, त्याला गॅप प्रमाणपत्र सुद्धा काय लागेल. आणि जर फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचे घोषणापत्र मागले, पालकाचे घोषणापत्र मागले तर ते सुद्धा तुम्हाला लागतील. पण नेमके इतके कागदपत्र तुम्हाला काय आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर ही कागदपत्राची तुम्ही लिस्ट बघून घ्या आणि ते कागदपत्र तुमच्याकडे रेडी करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक इथे महत्त्वाची मी सूचना देऊ इच्छितो. जे विद्यार्थी आता वसतिगृह, शासकीय वसतिगृह आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याचा परस्पर संबंध आहे. ज्या विद्यार्थ्याचा ही स्वाधार योजना का बरं आणल्या गेली की 50%च्या वर असणारे विद्यार्थी सुद्धा आर्थिक कारणामुळे शिक्षणामध्ये मागे पडू नये, त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून ही योजना काढली. मग असे विद्यार्थी जे शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशासाठी अर्ज करतात पण त्यांचा प्रवेश निश्चित होत नाही, ते स्वाधारचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच वसतिगृहाचा फॉर्म हाच स्वाधारचा फॉर्म असणार आहे. म्हणजे तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला वसतिगृहाचा फॉर्म भरणं काय आहे, अत्यावश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे, तो तुम्हाला भरावेच लागेल. तो जर फॉर्म तुम्ही भरला नाही तर तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणून वसतिगृहाचा तुम्हाला 50%च्या वर जर टक्के असतील तर वसतिगृहात प्रवेश निश्चित हो अथवा न हो, परंतु तुम्ही फॉर्म भरून घ्या, कारण नंतर तुम्हाला स्वाधारसाठी तुम्ही काय होऊ शकता, पात्र होऊ शकता. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि प्रवेशाच्या म्हणजे अर्ज करण्यासाठी जे तारीख आहे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलीच आहे व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका की असं सांगा की त्यावर व्हिडिओ घेऊन या, तर मी व्हिडिओ घेऊन येईल, त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रामीण भागापर्यंत तुम्ही पोहोचवा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तुम्ही जर बघताना नवीन चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे कुठलेही प्रश्न जर वसतिगृहाच्या प्रवेशासंबंधात असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याला मी रिप्लाय देईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.